नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की यशवंत आता मकरंदच्या रूममध्ये झोपायला आलेले असतात. यशवंतला आता स्वीटी ही आपल्या सासूबाईबरोबर म्हणजे शुभाबरोबर झोपणार असते, कारण लग्न होईपर्यंत मकरंद आणि स्वीटी या दोघांनी एकत्र राहायचं नाही असे ठरलेलं असतं. त्यामुळं आता मकरंदच्या रूममध्ये यशवंत आलेला असतो. यशवंत रूममध्ये आलेला असतो तेव्हा मकरंदला मात्र ही गोष्ट पटत नसते. यशवंत डिरेक्टली येतो आणि बेडवरती झोपतो. तेव्हा मकरंद म्हणू लागतो की बाबा तुम्ही इथे झोपणार आहात का? तेव्हा लगेचच यशवंत सांगू लागतो की हो, तुझ्या बायकोने तसं सांगितलेलंच आहे मला की मी बाहेर अजिबात हॉलमध्ये झोपायचं नाही. तेव्हा मकरंदला मात्र ही गोष्ट पटतच नाही. मकरंदला लगेचच राग येतो. तेव्हा मकरंद बाबांना म्हणू लागतो की तुम्ही इथे बेडवरती. बाबा म्हणतात ठीक आहे, तुला त्या बाजूला झोपायचं आहे ना, मग मी इकडच्या बाजूला झोपतो. हे सगळं चाललेलं असतं. तेव्हा मकरंद म्हणत असतो तसं नाही बाबा, मला काय वाटतं माहिती आहे का? तेव्हा मकरंद लगेचच म्हणू लागतो की मी काम करणार आहे ना इथे, आणि माझं काम चालू आहे, मग तुम्हाला झोप लागणार नाही ना लाईटमुळं. मकरंदचे नखरे सुरू असतात, कारण यशवंतने रूममध्ये झोपू नये असं त्याला वाटत असतं. म्हणून तो नसती कारणं त्या मकरंद यशवंतला सांगत असतो. त्याच्यावर यशवंतकडे उत्तर असतात. यशवंत म्हणतो की अरे काही नाही, असं तोंडावर पांघरून घेतलं की झालं, मला नाही त्रास होत त्या उजेडाचा वगैरे. तेव्हा मकरंद म्हणू लागतो की नाही बाबा, तसं नाही, मला काय म्हणायचं तुमच्या लक्षात येत नाही आहे. यशवंत म्हणत असतो नक्की काय म्हणायचं आहे तुला, नक्की काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा मकरंद म्हणत असतो की बाबा माझ्या मीटिंग आहेत, माझे कॉल आहेत, तर त्याचा त्रास होईल. मकरंद म्हणतो अरे मला नाही त्रास होत त्या गोष्टींचा. परंतु इकडे यशवंत मात्र ऐकायलाच तयार नसतो. यशवंतला मकरंद सारखा म्हणत असतो की बाबा तुम्ही बाहेर झोपता का? तेव्हा मकरंद म्हणतो की तुझ्या बायकोने मला सांगितले ना, मी इथून अजिबात हलणार नाही, कारण तुझ्या बायकोने तसं फरमान काढलेलं आहे, मी इथून कुठेही जाऊ शकत नाही असं यशवंतचं म्हणणं असतं. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पाहायला मिळतं की शुभा उठलेली असते. ती गॅलेक्सीला सांगते गॅलेक्सी प्ले मराठी सॉन्ग असं सांगितल्याबरोबर गॅलेक्सी गाणं लावते, आणि ते पण एवढं भारी चालू असतं. तेव्हा इकडे भारी वाटतं ते म्हणजे शुभाला. शुभा म्हणू लागते गॅलेक्सी, मला एक कळत नाही आहे, तू आमचं बोलणं चोरून ऐकतेस का गं? असं शुभा गॅलेक्सीला विचारत असते. आणि गॅलेक्सी तिचं प्ले सॉन्ग म्हणल्यानंतर गॅलेक्सीनं जे गाणं लावलेलं असतं ते गाणं असतं ते म्हणजे लग्नाशी रिलेटेड, म्हणजे घरात आता लगीनघाई सुरू आहे आणि त्या रिलेटेड गॅलेक्सीने सॉन्ग प्ले केलेलं असतं. याचं शुभाला भारीच वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं गॅलेक्सी इकडे प्ले करत आहे सॉन्ग, आणि शुभा मात्र खुश झालेली असते. तेवढ्यातच तिथं समीर येतो आणि समीर म्हणतो की आई, मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे. त्यावेळी शुभा म्हणते काय झालं रे, बोल ना, काय झालं समीर? तेव्हा समीर म्हणत असतो की आई मला एक सांग, तुम्ही दोघांनी जी यादी बनवलेली आहे त्या यादीमध्ये सीमाच्या आईचं नाव ॲड केलं आहे का? तेव्हा लगेचच शुभा सांगते की अरे नाही, कारण हे मला म्हणाले की ते नाव जे आहे ते समीर ॲड करेल. तेव्हा समीर म्हणतो की नाही, मी पण नाही ॲड केलेलं. तेव्हा समीरला आता टेन्शन आलेलं असतं, कारण आता तो खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेला आहे की काय असं त्याला वाटू लागतं. मग तो म्हणू लागतो की आई मला कळत नाही आहे की आता काय करायचं. तर शुभा म्हणते काय झालं, सीमा तुला काय बोलली का समीर? समीर मात्र म्हणत असतो की नाही गं, तसं काही नाही आहे. समीरला सगळ्या गोष्टी शांतपणे हँडल करता येत असतात. तो शांतपणे सर्व गोष्टी हँडल करत असतो, तो बोलत असतो, सांगत असतो. आणि मग शुभा म्हणते की अरे काळजी कशाला करतो, मी त्यांना फोन करणार आहे आमंत्रणाचा, आणि त्यांना करणार आहे मी, तुझ्या सासरच्यांना करणार आहे, आपले व्याही आहेत ना ते, त्यांना कॉल करून बोलणं गरजेचंच आहे, हे ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे आता शुभा यशवंतला चहा द्यायला येते. यशवंतला म्हणते की झाली का झोप? यशवंत म्हणतो की तू मला विचारतेस? तेव्हा शुभा म्हणते नाही नाही, अहो मक्याला विचारते, तुम्हाला नाही विचारत, तुम्हाला कुठेही झोप लागते ते मला माहिती आहे. मग शुभा मकरंदसाठी चहा घेऊन रूममध्ये येते. यशवंत म्हणू लागता अगं तो नाही आहे इथं. शुभा म्हणते मग इथे असेल, बाथरूममध्ये गेला असेल, तो दरवाजा वाजवत असते. तेव्हा यशवंत म्हणतो अगं तो नाहीच इथं, बंद आहे ना, बघ बरं कडी बाहेरून त्या दरवाजाला, असं यशवंत सांगू लागतो. तेव्हा शुभा शोधत असते. त्याचवेळी स्वीटी पण इकडे आलेली असते. स्वीटी म्हणत असते काय झालं? तेव्हा शुभा म्हणते अगं मकरंद, म्हणजे तुम्ही आता चोरूनच भेटत होता का बाहेर? आत्ता मला कळलं, कारण यशवंत म्हणत असतो मी उठलेलो आहे तेव्हापासून मकरंद मला इथे दिसलेलाच नाही असं यशवंतचं म्हणणं असतं. तेव्हा स्वीटी म्हणते नाही 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 पता,
आणि स्वीटीचं म्हणणं असतं की नाही, हे दोघं जण स्वीटीची मस्करी करत असतात. स्वीटीला म्हणत असतात, म्हणजे मकरंद तुला भेटायला बाहेर गेलेला होता तुम्ही दोघं तर. स्वीटी लाजत असते आणि तेव्हा यशवंत म्हणतो असतो काय झालं. तेव्हा स्वीटी म्हणते नाही नाही, आणि मग ती म्हणते की थांबा जरा. मग ती मोबाईल काढते आणि मोबाईलमध्ये पाहू लागते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, कारण स्वीटी सांगते की नाही माहिती मला. त्यावरती इकडे स्वीटीचं असं म्हणणं असतं की मला मकरंदचा मेसेज आला आहे, त्याने चेक इन केलेला आहे रात्री 2 वाजता हॉटेलमध्ये. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो. शुभा म्हणते काय सांगतेस तू हे. तेव्हा स्वीटी सांगते की हो, मला त्याने रात्री 2 वाजता मेसेज केला आहे. शुभाला बिचारीला कौतुक वाटत असतं आपल्या लेकाचं, कारण पोरगं रात्री 2-2 वाजेपर्यंत काम करते. ही गोष्ट मात्र तिला खूपच भारी वाटत असते. म्हणून तिने म्हणू लागते की काय 2 वाजेपर्यंत काम करत होता तो. त्यानंतर यशवंत म्हणतो की अगं काय चाललंय. ती म्हणते की थांबा समीरला विचारूया, समीरला सांगून गेला असेल तो. यशवंत म्हणतो अगं समीरला काय माहिती असणार आहे, तोही आपल्यासारखा झोपलेलाच होता ना. त्यापेक्षा थांब स्वीटी, कॉल कर मकरंदला. आणि मग स्वीटी मकरंदला कॉल करते आणि तेव्हा मात्र स्वीटीला धक्का बसतो. स्वीटी सांगते की आलाय तो, गेटच्या समोर आहे. मग आता सगळेजण बाहेर धावत जाऊ लागतात. नक्की मकरंद कुठे गेलेला, आणि गेटच्या समोर मकरंद आलेला असतो. मकरंद आलेला पाहून त्याला लगेच शुभा विचारते, अरे मग कुठे गेलेलंस तू, नक्की काय झालेलं. तेव्हा मकरंद सांगतो की मी हॉटेलमध्ये गेलेलो. तेव्हा शुभा म्हणते का रे, काय महत्त्वाची मीटिंग वगैरे होती का तुझी एवढ्या उशिरा. तेव्हा मकरंद सांगतो की नाही, रात्री बाबा रूममध्ये झोपायला आले होते ना, मग त्यामुळे मी विचार केला आणि मग मी तिकडे झोपायला गेलो होतो. शुभा म्हणते काय सांगतोस तू हे. सगळ्यांना धक्का बसलेला असतो, कारण मकरंद जे बोलत असतो ते ऐकून अगदी सगळे पाहतच असतात. पण त्याच्या वाक्याने मात्र इकडे आनंद झालेला असतो तो सीमाला. शुभा म्हणते अरे एवढा काय प्रॉब्लेम होता, समीर पण तेच बोलत असतो. तेव्हा मात्र मकरंद म्हणत असतो कसं आहे, माझ्या रूममध्ये दुसरं कोणी आलं तर मला ना अनकम्फर्टेबल वाटतं, त्यामुळं मी तिकडे गेलेलो होतो. हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर मात्र इकडे शुभाला धक्का बसलेला असतो. शुभा म्हणत असते अरे 4 दिवसाचा प्रश्न होता, बाबाच तर होते तुझ्या रूममध्ये. पण इकडे यशवंत मात्र समजून घेत असतो, समीरही शांत करत असतो, बरं चल आधी आत जाऊया. पण इकडे मकरंद म्हणत असतो कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला माहिती आहे ना माझं कसं आहे, मी बाबांना खूप वेळा विचारलं पण बाबांनी काही ऐकलं नाही. बाबा म्हणले की मी रूममध्ये झोपणार आहे. मग माझं काम झालं आणि मी ठरवलं, आणि मी याच्या आधीही कामाच्या निमित्ताने कितीतरी वेळा बाहेर गेलेलो आहे. मी हॉटेलवर राहिलेलो आहे, हॉटेलवर झोपलेलो आहे. मला माझी पर्सनल स्पेस हवी असते आणि तीच पर्सनल स्पेस मिळवण्यासाठी मी तिथे गेलेलो. मला अनकम्फर्टेबल वाटतं. समीर म्हणतो पण अरे मकरंद तुला कळतंय का, आपल्या सगळ्यांचं मिळूनच ठरलेलं होतं ना, कारण तुझं लग्न 4 दिवसावर आहे ना, 4 दिवसाचा प्रश्न होता आणि लग्न होईपर्यंत ह्या गोष्टी होणार होत्या. मग काय प्रॉब्लेम होता तुला, आपल्याच घरातली माणसं आहेत ना. मकरंद म्हणतो तुम्हाला काय माहिती, कसं आहे माहिती आहे का, मी वेगळं आहे, मी प्रॅक्टिकल माणूस आहे. माझं कसं आहे माहिती आहे का, मी कोणाला त्रास देत नाही आणि तुम्हीही कोणी मला त्रास नका देत जाऊ. मी माझ्या म्हणण्याप्रमाणे जगतो, माझ्या म्हणण्याप्रमाणे राहतो. त्यामुळं आता तुम्ही मला नका शिकू की मी काय करायचं आहे, मी कुठे जायचं आहे ते, कारण माझी मी ठरवणार आहे की मला काय करायचं आहे. आणि मला नाही गाठलं कम्फर्टेबल, मी गेलो हॉटेलमध्ये, मी कोणाला त्रास दिला का, त्यामुळं मला तुम्ही कोणी विचारू नका. स्वीटीला मात्र या मकरंदच्या बोलण्याने त्रास होत असतो. मग काय आत निघून जातो. इकडे स्वीटीच्या लक्षात येतं या सगळ्यामुळं आई आणि बाबा या दोघांनाही वाईट वाटलेलं आहे. स्वीटी त्यांच्याकडे पाहत असते. बाबा शुभाला समजवत असतात. बाबांच्या लक्षात आलेलं असतं की मकरंद हा खूपच माणूसघाण आहे आणि त्याच्यामुळं खरं तर त्रास होणार आहे तो स्वीटीला, कारण स्वीटीच्या बाबतीत जे घडत आहे ते खूपच विचित्र आहे. इकडे आनंद झालेला असतो तो म्हणजे सीमाला, कारण सीमाला ह्या गोष्टीचा आनंद यासाठी झालेला असतो, तिला जे हवं असतं ते तिला अचीव करता येणार असतं, तिला जे तिच्या म्हणण्याप्रमाणे राहता येणार असतं. एकतर मकरंद फॉरेनला निघून जाणार असतो, त्यामुळे या घरावरती त्याचा प्रश्न येत नाही. आणि जेव्हा मी ही प्रॉपर्टी विकायचं ठरवेल किंवा मी आता बिल्डर्सची जे डील करते ते त्याला कळेल, तेव्हा तो माझी साथ देईल असं तिला वाटत असतं. परंतु इकडे मात्र खूपच वेगळं असतं. मकरंद जे वागलेलं आहे त्यामुळं शुभाला मात्र त्रास होत असतो आणि तेवढाच त्रास स्वीटीलाही होत असतो. स्वीटी म्हणत असते की मकरंदने असं करायला नको होतं, आपलीच तर माणसं होती, हे सगळं काय आहे, हा प्रश्न स्वीटीला पडलेला असतो. आणि मग सगळेजण आत जातात. स्वीटीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आपल्या माणसांबरोबर कोणी असं वागतं का, हा प्रश्न स्वीटी स्वतःला विचारत असते. आणि मकरंद जे वागलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे असं स्वीटीचं म्हणणं असतं.
त्याचवेळी सीमा मात्र पाहत असते. सीमा आता ठरवते की आता आपण मकरनच्या रूममध्ये जायचं आणि या गोष्टीचा फायदा करून घ्यायचा, असं सीमाच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि सीमा त्यासाठी या सगळ्या गोष्टींचे प्रयत्न चालू असतात आणि तिने ठरवलेलं असतं की आता मकरनशी बोलायचं, म्हणजे हे जे डील आपण करणार आहोत त्याच्यामध्ये त्याचा मला फायदाच होणार आहे, हे सीमाने ठरवलेलं असतं. मग सीमा रूममध्ये येते आणि मकरनशी बोलू लागते. मकरनला ती विचारत असते की मकरन, मला बोलायचं आहे, म्हणजे आज तुझे बोललात फॅमिली त्याचबरोबर पर्सनल स्पेस, मला ह्या गोष्टी खूप आवडल्या. कसं आहे, समीर, बाबा, आई हे वेगळे आहेत, त्यांच्या बाबतीतलं सगळं वेगळं आहे, पण एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, आपली स्पेस आहे, आपली आपण मेंटेन केली पाहिजे. मी या बाबतीत खूपच तुझ्याशी मिळती जुळती आहे, मला पटलं तुझं, आणि त्याहीपेक्षा तुझे त्यांना उत्तर दिलं तेही मला पटलेलं आहे. कारण मला वाटलं नव्हतं की माझ्यासारख्या विचारांचं या घरात कोणीतरी असेल, पण खरंच तू माझ्यासारख्याच विचारांचा आहेस. कारण तुलाही पटतंय आणि मलाही पटतंय. मलाही असं वाटतं की ती पर्सनल स्पेस आहे ती आपली आपली आहे, तर आपण आपली स्पेस मेंटेन केली पाहिजे, त्याच्यामध्ये कोणीही येऊ नये, हे मला पटत आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, मी असाच आहे प्रॅक्टिकल विचारांचा, मला जे पटतं, मला जे हवं असतं तसंच मी वागत असतो, मला नाही फरक पडत की कोणाला काय वाटणार आहे या गोष्टींनी, असं स्पष्टपणे तो बोलून जातो. आणि त्याने असं ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही माझ्यासाठी माझी पर्सनल स्पेस महत्त्वाची आहे. आणि तिथेच आता त्याला शब्दात अडकवते, ती म्हणजे सीमा. सीमा म्हणू लागते, कसं आहे माहिती आहे का, की उद्या जर मी असं काहीतरी बोलत असेल तर माझ्या पाठीशी तू उभा राहशील ना, माझ्यासोबत तू असशील ना, म्हणजे मी जर उद्या विचार केला तर नक्कीच तू माझी साथ देशील ना, हे सीमा बोलत असते. आणि मकरन त्याला होकार देतो. म्हणजे सीमाने आता मकरनला शब्दात अडकवलेलं असतं. मकरन मूर्ख असतो, त्याला माहीत नसतं की आपले आईवडील आपलं कुटुंब जोडण्यासाठी किती प्रयत्न करत आहेत, पण हा प्रॅक्टिकल विचार म्हणून स्वतःच्या पायावरती धुंडा मारून घेतोय. त्याला माहीत नाही आहे की आता काय होणार आहे पुढं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे शुभाच्या डोक्यातून ते विचारच जात नाहीत. माझी पर्सनल स्पेस आहे, दुसरं कोणी माझ्या रूममध्ये असेल तर मला झोप येत नाही, हे त्याने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि शुभाला मात्र त्या गोष्टीचं जरा जास्तच वाईट वाटलेलं असतं. आणि शुभा त्याला म्हणत असते की हे मला अजिबात पटलेलं नाही. त्यावेळेस बाबा तिथं आलेले असतात. बाबा म्हणतात की काय झालं, असं का बोलत आहेस तू. तेव्हा शुभा म्हणते की हे सगळं. त्यावेळेस बाबा म्हणतात की अगं एवढा काय विचार करतेस तू, त्याचा विचार आहे, तो दिल्लीला राहिलेला आहे, तो एकटा राहिलेला आहे, तू नको नाही करू, कारण त्याच्या सवयी बदललेल्या आहेत आणि लहानपणापासून तो तसाच आहे. कारण तो काही आपल्या समीर आणि मितूसारखा नाही की सगळ्यांमध्ये मिक्स होऊन जाणारा, सगळ्यांशी बोलून चालून राहणारा, तो असाच आहे, तुला माहिती आहे ना. मग विचार करायची काय गरज आहे सांग बरं मला. आणि दिल्लीला राहिल्यामुळं त्याच्या बाबतीत झालेलं आहे तसं, त्यामुळे एवढा विचार करू नकोस तू, हे बाबा सांगत असतात. इकडे आता आपली जी आहे ती स्वीटी रूममध्ये गेलेली असते, मकरनसाठी कॉफी घेऊन गेलेली असते. आणि त्याचबरोबर मकरन तिला म्हणतो की थांब, आणि तो तिला जवळ ओढून घेतो, तिला मिठीत घेत असतो. तेव्हा मात्र इकडे स्वीटी म्हणते नाही मकरन थांब. तेव्हा मकरन म्हणतो काय झालं, तर ती सांगू लागते मगाशी जे काय घडलेलं आहे, त्याचबरोबर मगाशी तू बाबांना जे बोलला ते मला अजिबात आवडलेलं नाही. तेव्हा तो म्हणतो की मी चुकीचं काय बोललेलो आहे. तेव्हा मकरनला स्वीटी सांगू लागते की तू चुकीचं काही बोलला नाहीस, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का, कारण तुझ्यामुळं घरातल्यांना किती त्रास झाला, कारण ते बाबा तर होते ना, म्हणजे उद्या मी तुझ्या रूममध्ये राहणार आहे, म्हणजे तुलाही तेवढाच प्रॉब्लेम असणार आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की मग मलाही तू रूमच्या बाहेर काढशील, तुलाही तुझी पर्सनल स्पेस हवी असेल, असं तो बोलत असतो. आणि त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की मकरन म्हणतो असं कसं, आपण लाईफ पार्टनर आहोत, आपण आपलं आयुष्य एकमेकांबरोबर शेअर करणार आहोत, तू असं कसं बोलू शकतेस. तेव्हा तो म्हणतो की मग मी हेच तर सांगत आहे ना तुला, कारण काहीही झालं तरी ते तू माझी बायको आहे आणि ते बाबा आहेत, असं मकरन बोलत असतो. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की मकरनला स्वीटी समजवण्याचा प्रयत्न करत असते. तुझ्या लक्षात येत नाही आहे मकरन, कारण मी तुला काय सांगते, असं तिचं म्हणणं असतं. आणि स्वीटी तिथून निघून जाते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे उद्याच्या भागामध्ये आता नाना घरी आलेले असतात. आणि नाना म्हणतात मकरनच्या लग्नासाठी हॉल शोधताय ना तुम्ही, आपल्या सोसायटीचा हॉल आहे की, दुसऱ्या काय शोधायची गरज नाही आहे, असं नानांचं म्हणणं असतं. त्यावर यशवंत आणि इकडे हे तयार होतात. यशवंत
आणि शुभा तयार होतात. नाना म्हणतात, पण एक प्रॉब्लेम आहे, दळवींच्या घरचा कार्यक्रम पण त्याच दिवशी आहे, त्यामुळे थोडासा विचार करावा लागणार आहे, घाई करावी लागणार आहे, लवकरात लवकर जाऊन हॉलचं बुकिंग करावं लागणार आहे, असं नानांचं म्हणणं असतं. त्यावेळेस शुभा म्हणते की हो चालेल, ठीक आहे, बघूया आपण, असं शुभाही सांगत असते. आणि त्याचवेळी नानांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं असतं, त्यामुळं शुभा आता जायला तयार होते. शुभा म्हणते की समीर, तू माझ्याबरोबर चल, आपण हॉलचं बुकिंग करूया. तेव्हा समीर इकडे शुभाला सांगू लागतो की नाही गाई, मला नाही जमणार आज, उद्या जाऊया आपण. ते म्हणते ठीक आहे, मी माझ्या मैत्रिणीला बोलवते आणि तिला घेऊन जाते. असा विचार आता शुभाने केलेला असतो आणि शुभाने तिच्या मैत्रिणीला बोलवलेलं असतं आणि दोघीजणी हॉलचं बुकिंग करण्यासाठी गेलेले असतात. मग आता हॉलचं बुकिंग होतं. मग ती म्हणते की दुसरं कोणाला देऊ नका, मी तुमच्या भरोश्यावर राहणार आहे, हे बोलणं चालू असतं. आणि तेव्हा मात्र शुभाला ती व्यक्ती म्हणते की हो, तुमचंच नाव टाकतोय, तुमच्याच नावावर बुकिंग होतंय, काळजी करू नका. तेव्हा शुभा म्हणते की हो, आणि मग शुभाला सही करायला सांगितली जाते. ज्या क्षणी शुभाला सही करायला सांगितली जाते त्या क्षणी शुभाच्या शिट्ट्या वाजतात, कारण शुभा काही सही करू शकत नसते. तिच्याबरोबर फक्त तिथं यशवंत तिला हवा असतो, तिच्या पाकाटीवरती हात ठेवणारा यशवंत हवा असतो आणि शुभा त्यासाठी हे सगळं प्रयत्न करत असते. परंतु आता तिला सही करणं खूप अवघड जात असतं. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.